आणि आज गणपती बाप्पाचं आगमन आहे, तर त्याचं पण आपण व्हिडिओ शूट करू. बदलापूरच्या राजाचं आगमन आहे. गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका डे 21च्या व्लॉगमध्ये. बाकी आता मी चाललो आहे कॉलेजला आणि वेद आणि ओंकार थांबल्या म्हणून मी लवकर निघतो, माझ्यामुळे लेट झालं. बाकी आता निघतो, मग नंतर तुमच्याशी भेटतो. गाईज फायनली कॉलेजमधून वापस आलो आहे. ॲक्च्युली कॉलेजमध्ये होती आज इंटरनल होती ना रे. हां, इंटरनल एक्झाम होती आणि 1 तासाचा म्हणजे एक्झाम ॲक्च्युली 11 वाजता चालू झालेली, पण आता मस्त बघत चाललेली. एक्झाम 11 वाजता चालू झालेली, पण आम्ही गेलो 12 वाजता, कारण टायमिंग 12चा होता ना. बाकी आता आलो अण्णाकडे नाश्ता करायला आणि वेदला सोडला, वेदचा काहीतरी काम होतं म्हणून, आणि आता नाश्ता करतो. अरे एक नंबर, फक्त 2 पानांचा पेपर लिहिलं, बाकी ठीक आहे. आता नाश्ता करून घेतो आणि पेट्रोल टाकायला जातो. तर गाईज फायनली आता मी घरी आलो आहे आणि म्हणजे इंटरनलची एक्झाम दिली, नाश्ता केला, पेट्रोल टाकला आणि घरी आल्याच्या नंतर आता मी थोडं रेस्ट करतो आणि मग 4:30 वाजता जरा दुसऱ्या जिममध्ये वर्कआउट करायला जायचं आहे. बाकी आज ॲक्च्युली एक शूट करायचं होतं गणपती बाप्पा रिलेटेड, पण तो नाही होऊ शकला. आणि उद्या आय विल ट्राय माय बेस्ट की उद्या शूट करावा त्या रिलेटेड. त्याला पूर्ण 1 दिवस लागेल, पण मी पूर्ण 1 दिवस नाही देऊ शकत, पूर्ण अर्धा दिवस देईल, बिकॉज मी पण जरा जॉब रिलेटेड सर्च करतो आहे. बाकी ठीक आहे, आता यश दिवेकरशी सगळं बोलून घेतो आणि मग उद्या किंवा आज संध्याकाळपासून शूट चालू करतो. आणि आज गणपती बाप्पाचं आगमन आहे, तर त्याचं पण आपण व्हिडिओ शूट करू. बदलापूरच्या राजाचं आगमन आहे, तोही शूट करू आणि आमचा जो शूट आहे तो पण करू. सो गाईज आता घरी आलो आहे वर्कआउट करून आणि आज माझ्यासोबत प्रणव होता, तर प्रणवचा पण वर्कआउट घेतला आणि आता मी चाललो आहे बदलापूरच्या राजाच्या आगमन सोहळ्यासाठी. म्हणजे गांधी चौकापर्यंत गणपती बाप्पा आलेला आहे, पण मला ॲक्च्युली लेट झाला. आता मी जातो, जेवढा शूट करायला भेटेल तेवढा करतो आणि मग हा व्लॉग एंड करून टाकतो. पहिले निघतो मी, कारण आता 7 वाजले. चला. तर गाईज फायनल तुम्ही बघितलं असेल की गणपती बाप्पाचं म्हणजे आगमन जो होतं तो, आणि त्यांचं ते म्हणजे जो त्यांचा शो केला ते सगळं. बाकी आता चाललोय प्रणव सोबत कुठेतरी घेऊन चाललाय. कुठे घेऊन चाललंय रे? त्याची येणे चाले चालूच राहते. बाकी याला काहीतरी टॅटूवाल्याकडे काम आहे, तर ते बघू आणि मग व्लॉग एंड करून टाकू. ओके, सध्या जातो टॅटूवाल्याकडे. आणि गाईज आज मी ना याचा वर्कआउट घेतला, त्याला मिक्स मारायला दिला पहिल्या आठवड्यात, पण या बाईने काय केला असेल, स्पीड कमी, या बाईने काय केला, वर्कआउट झालं बाहेर जाऊन डायरेक्ट मिरची भजी खाल्ली. म्हणजे त्याला फॅट लॉस करायचंय. त्याला मी काय बोललो बाहेरचा खाऊ नको, पण त्यांनी बाहेरचं घालतं. यांच्याकडून काय होणारच नाही. 3 महिने हा 1 किलो पण कमी नाही होऊ शकत, असं मला तरी वाटते. बाकी मी ट्राय करेल याच्याकडून चांगलं वर्कआउट करून. काय करतात, काय जोरात बोल. केला तर सर तुम्ही काय करता? तू जे बोलशील ते तुला देईल. आणि वेट लिफ्टिंगला आमच्या सरांनी आम्हाला चला ठेवतो, ब्लॉग एंड करतो. ओके, चालेल.
ओके सो गाईज आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाकी याचा टॅटू काढून झालेला आहे. टॅटू दाखव रे. हे बघा एक इकडे टॅटू काढले बाहेर इथे आणि याला हे केलंय परत टचअप दिलंय. बाकी आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर काय लाईक करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा हा मला फॉलो करा. विचारायला येत नाही बोलता बाकी ठीक आहे. त्याची बोबडी ओळखते. बोल बोल बोल. ओके गुड नाईट. चला गुड नाईट. गुड नाईट. झोपा.